विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। पाटकर हे तुम्हाला माहित असेल, यांनी काल एक पोस्टवर एक पोस्ट केलेली आहे। त्या पोस्टमध्ये ते असं लिहितात, ठाकरे कुटुंबाने संजय राऊत यांना महिलांसोबत गैरवर्तन करण्याची आणि त्यांचा जितका अपमान करायचा असेल तितका करण्याची मोकळीक दिली आहे। त्यांना आश्वासन देण्यात आले आहे की कोणत्याही महिलांविषयीच्या प्रकरणात पोलीस त्यांच्यावर कारवाई करणार नाहीत। हे असं एक पोस्टवर त्यांनी समाज माध्यमांवर काही माध्यमावर त्यांनी ट्विट केलेलं आहे। हे तुमच्या सगळ्यांचं आणि काल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक FIR ची कॉपी त्यांनी हे केलेली आहे। मंगळवार 22/11/2016 पोलीस स्टेशनला माहिती मिळालेली आहे। 31/7/2022 म्हणजे त्या दिवशी दखलपात्र 31/7/2022 या दिवशी त्यांनी ही घटना त्या वाकोला पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। दखलपात्र गुन्हा आहे। अपराध 22/11/2016 पासून संजय राऊत यांनी त्यांना जो त्रास दिलेला आहे आणि ह्या स्वप्ना पाटकर तुम्हाला माहित असतील की जेव्हा संजय राऊत यांनी तो सिनेमा वगैरे काढला होता आणि त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी सगळ्या कार्यक्रमांमध्ये या स्वप्ना पाटकर या पुढे असायच्या। इव्हन त्या सिनेमाच्या निर्मात्या म्हणून सुद्धा त्यांच्या जोडीला त्यांचं नाव होतं। त्यांनी त्यांच्यावरती दखलपात्र गुन्हा जो दाखल केलेला आहे वाकोला पोलीस स्टेशनवर, पोलीस स्टेशनमध्ये 3 वर्ष झाली। हा मातोश्रींनी पाळलेला हा जो संजय राऊत नावाचा हा बोलका पोपट केवळ हा पेरू खाणारा नाही, याला भलतेच शौक आहे। आणि त्यांनी जे ट्विट केलेलं आहे एक्सपोस्टवर जी काही भाषा त्यांनी जे म्हटलेले काल न्याय मागितलेला आहे, मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्या सगळ्यांना त्यांनी मार्क केलेला आहे। देवेंद्र फडणवीसांना केलंय, CMOला केलंय आणि न्याय मागितलेला आहे। त्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल युट्यूबवर जा अनेक ठिकाणी त्यावेळी संजय राऊत यांनी या महिलेविषयी जी काही भ आणि गची बाराखडी वापरलेली आहे हे सुद्धा समाज माध्यमांवरती अवेलेबल आहे, ती तुम्ही पाहू शकता। आणि या संजय राऊत यांना कुणाचा सपोर्ट आहे, त्यांनी जी तक्रार दाखल केलेली आहे त्याला न्याय का मिळत नाही हा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। का दिशा सॅलियन सारख्या ज्या तरुणी आहेत त्यांनी आत्महत्या केल्यानंतरच त्यांचे वडील जेव्हा कोर्टात जातील तेव्हाच स्वप्ना पाटकर यांना न्याय मिळणार आहे का, हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतोय। महिलांविषयी खूप मोठ्या मोठ्या भाषा करणारे आदित्य ठाकरे त्यांच्याकडनं तर अपेक्षा नाही, पण उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे या प्रकरणात गप्प का आहे याचा हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे। राज्यसभा सदस्यांना अशा पद्धतीची वागणूक करण्याकरता काही परवानगी दिलेली आहे का असाही प्रश्न स्वप्ना पाटकर यांनी उपस्थित केलेला आहे। आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून स्वप्ना पाटकर यांना न्याय द्यावा ही मागणी
मी शिवसेनेतर्फे आज या ठिकाणी करत आहे. स्वप्ना पाटकर यांना न्याय देण्याकरता आमच्या पक्षाच्या महिला आघाडीकडून सुद्धा मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे. सुषमा अंधारेंनी सुद्धा यावर उत्तर देणं गरजेचं आहे. काल त्या ज्या काही चित्रावाद त्यांच्या संदर्भात मोठी त्यांनी वक्तव्य केलेली आहेत, त्यांनी सुद्धा या संदर्भात स्वप्ना पाटकर यांनी जे काही गुन्हा दाखल केलेला आहे संजय राऊत यांच्याविषयी, त्यांना न्याय मिळणार का हा प्रश्न या ठिकाणी आम्ही उपस्थित करतोय. पुन्हा एकदा आपण स्वप्ना पाटकर यांनी जो टाहो फोडलेला आहे आणि तो न्याय मागितलेला आहे आणि हा त्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा आम्ही सरकारकडनं आज या ठिकाणी व्यक्त करतो. हे जे काही एक्सपोर्ट्सवरचं जे ट्विट आहे ते सुद्धा एका प्रति सुद्धा तुम्ही त्यांच्या आय एम स्वप्ना डॉक्टर स्वप्ना पाटकर @ या एक्सपोर्ट्सवर गेलात तर तिथे तुम्हाला पाहायला मिळेल की एका महिलेची जी काही व्यथा त्यांनी मांडलेली आहे. 3 वर्ष झालं पोलीस चौकशी करत नाहीये आणि जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावर त्यांना अटकही करत नाहीये. तर त्याच्यामागचं कारण काय? लवकरात लवकर याविषयी कारवाई व्हावी ही मागणी मी या ठिकाणी करत आहे. स्वप्ना पाटकर असतील, चित्रावाद असतील, विधान परिषदेमध्ये चित्रावाद केलेलं वक्तव्य, त्याच्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आलेली प्रतिक्रिया, यांवरून गदारोळ मागलेला पाहायला मिळतो. चित्रावाद यांच्या वाक्याचा प्रयास केला गेला आणि त्यानंतर त्यांच्या वैयक्तिक जीवनावर देखील टिप्पणी केलेली पाहिजे. अतिशय चुकीच्या पद्धतीने जे काही भाडोत्री जे नेमलेले आहेत मंडळी, पर कमेंट त्यांना पैसे मोजायचे अशा मंडळींकडनं चित्राताई वाघ यांच्यावरती ज्या काही म्हटलं जात आहे, बोललं जात आहे ते निंदनीय आहे. त्याचा सुद्धा मी या ठिकाणी निषेध करतो. मला उद्धव ठाकरे असतील, रश्मी ठाकरे असतील आणि हे तथाकथित जे काही भाडोत्री कमेंट्सवाले आहेत, आता तुम्ही याविषयी काय करणार? स्वप्ना पाटकर यांनी जो काही टाव फोडलेला आहे, ज्या न्याय मागताय, समाज माध्यमांवरती त्याचा शिव्या जे काय दिलेल्या ऑडिओ व्हिडिओ सर्व उपलब्ध आहे. दखलपात्र गुन्हा दाखल केला 3 वर्ष तरी अजून त्याची चौकशी होत नाही, त्यांच्यावर कारवाई होत नाही. यामागे तुमची भूमिका काय हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट करावं. सरकार तुमचं आहे, मागचं सरकार होतं तेव्हा त्यांनी कंप्लेंट केली होती. मात्र आता तुमचं सरकार आहे, का वाटतं आता महिलांवरती अनेक वेळा अशा अत्याचाराने आरोप होत आहेत? सरकार कुणाचंही असू द्या, जर महिलांवरती जर अत्याचार होणार असतील, महिलांवरती अन्याय होणार असतील तर सरकार त्याच्यावरती नक्कीच कारवाई करेल आणि मला अपेक्षा आहे की यावर कारवाई होईल. तर कशा प्रकारचे पुरावे स्वप्ना पाटकरने दिले त्यामुळे अजून देखील गुन्हा दाखल झालाय, दखलपात्र गुन्हा दाखल झालाय, पुरावे द्यायचा विषय काय? चौकशी तर व्हायला पाहिजे त्यांना. आता गुन्हा दाखल झालेला आहे, त्याचे पुरावे काय आहेत, कसे आहेत, काय आहेत, कोर्ट निर्णय घेईल. परंतु गुन्हा दाखल झालाय, ऑडिओ आहे, ऑडिओ व्हिडिओ तुम्ही जा, आता समाज माध्यमातून जा, त्यांनी ज्या दिलेल्या शिव्या आहेत या तुम्हाला पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. आणखी काय पुरावे पाहिजे? दिशा सालियान असतील किंवा स्वप्ना पाटकर असतील या सगळ्या महिला यांना कुठेही न्याय मिळत नसल्याचं दिसून येत आहे. वडिलांनी आता 250 अधिकची पुन्हा एकदा नवीन दिशा सालियान स्वप्ना पाटकर यांच्या रूपाने महाराष्ट्रात निर्माण होऊ नये. ज्या पद्धतीने दिशा सालियान यांच्यावरती अन्याय झाला अशाच पद्धतीने स्वप्ना पाटकर यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून मी आजची पत्रकार परिषद घेत आहे. की कालचं त्यांचं एक्स पोस्टवरचं जे काही ट्विट पाहिलं आणि मी हा निर्णय घेतला. तरी मी या सरकारी पक्षाचा भाग असलो तरी सुद्धा या सरकारकडे या महिलेला न्याय मागण्याकरता मी आज आपल्याद्वारे राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना विनंती करतोय की आपण स्वप्ना पाटकर यांना न्याय द्यावा.
खासदार संजय राऊत असं म्हणतात की दोन्ही पवारांमध्ये उत्तम चाललेलं असतं, यांना भेटण्यासाठी वसंतदादा इन्स्टिट्यूट विद्या प्रशिक्षण आहे, आम्ही शिंदेच्या आसपासही जाणार नाही असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊत यांसारखा माणूस महाराष्ट्राला च्या राजकारणाकडे लागलेलं एक कलंक आहे. 24 तास राजकारण एवढंच त्यांचं काम आहे. स्वतः काही निर्माण करू शकले नाही, स्वतः एक बालवडी सुद्धा काढू शकले नाही. ते संजय राऊत आज दोन्ही पवारांवरती टीका करतायत, पवार साहेबांवरती पण टीका करतायत. मला एवढंच त्यांना सांगायचं संजय राऊत, एक म्हण आहे, त्याचं खावं मीठ त्याच्याशी वागावं नीट. आपण पवार साहेबांची तरी सुद्धा एक चांगलं वागा, त्यांना सुद्धा त्यांच्यावर सुद्धा आपण टीका करताय, हे दुर्दैव आहे महाराष्ट्रातील राजकारणात. नागपूर पुण्यात सर अजित पवार आणि जयंत पाटील यांचा आदरात चर्चा झाली, मात्र पवार देखील इथं उपस्थित झाले, त्यामुळे कुठेतरी दोन्ही पवारांमध्ये उत्तम चालले असं देखील त्यांचं म्हणणं आहे. बघा, राजकारणामध्ये कायम कोण कोणाचा शत्रू नसतो. राजकारणामध्ये तत्वाचा वाद असतो, विचारांचा वाद असतो. एकमेकांचे शत्रू नाहीयेत, त्या बांधाचं भांडण नाहीये. परंतु संजय राऊत सारख्या मंडळींना प्रत्येक भेटीमागे राजकारण दिसून येत आहे. हे दुर्दैव आहे राजकारणाचं. माननीय पवार साहेबांनी तरी आता तरी संजय राऊत या माणसाला आपल्यापासून दूर ठेवावा, या राजकारणापासून दूर ठेवावा ही माननीय मी पवार साहेबांना विनंती करीत आहे. संजय राऊतांनी नागपूर दंगलीशी जे आहे भाजप आणि हिंदुत्वाशी संबंध असलेलं वक्तव्य केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे नागपूर दंगलखोर यांचेच आहेत आणि दंगलीला खतपाणी घालणारे कॅबिनेटमध्येच मंत्री आहेत. संजय राऊत आज सकाळी जे काही वक्तव्य केलेलं आहे, आता त्यांचं नक्की कनेक्शन कुणाशी आहे? हिंदूंशी आहे का दंगल करणाऱ्या विशिष्ट समाजाशी आहे? हे आजच्या वक्तव्यावरून 100% प्रूव्ह झालेलं आहे. आपण पाहताय, समाज माध्यमांवरती पाहताय, माध्यमांमध्ये पाहिलेलं आहे. दगडफेक कोण करत होतं, कोणी दंगल केली, आणि या दंगलीचे जे काही संबंध येतात मालेगाव आणि बांगलादेश यांच्याशी, यांचं कनेक्शन दिसून येत आहे. जी काही मंडळी पकडलेली आहेत ती सुद्धा कुठल्या संबंधित आहेत हे सुद्धा दिसून आले. आणि आज संजय राऊत असतील, आदित्य ठाकरे असतील, या दंगलीचा संबंध, या दंगलीचं कनेक्शन भारतीय जनता पार्टी हिंदुत्ववादी संघटनांशी जोडतायत. यावरून यांचं कनेक्शन नक्की कुणाचं आहे हे आज प्रूव्ह झालेलं आहे. यांचं कनेक्शन हिंदूंशी नसून केवळ दंगल करणाऱ्या त्या विशिष्ट समाजाशी आहे, हे आज प्रूव्ह झालेलं आहे. बांगलादेश, मालेगाव यांच्याशी कनेक्शन उघड झालेलं असतानाही हिंदूंना दोष देत आहेत, भारतीय जनता पार्टीला दोष देत आहेत. यावरून यांचा असली चेहरा, यांचा हिरवा चेहरा आज समोर आलेला आहे. सर, महाराष्ट्र एकीकरण समिती बंद झाली पाहिजे यासाठी कन्नड ज्या काही संस्था आहेत त्यांच्याकडून बंदची हाक देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये शिवसेनेने आज देखील काम केलेलं आहे, त्या ठिकाणी आंदोलन. महाराष्ट्र एकीकरण समिती कोणतरी कन्नड संघटना आंदोलन करेल म्हणून बंद होणार नाही. महाराष्ट्र शासन, राज्य सरकार आणि आमचा पक्ष पूर्णपणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीमागे उभा आहे. तर विजय वडेट्टीवार यांनी असं वक्तव्य केलेलं आहे, भाजपमध्ये मोठी गटबाजी आहे. एक गट अमित शहाना मानणारा आहे जो शिंदेंना प्रोटेक्शन देऊ इच्छितो, तर एक देवेंद्र फडणवीसांना प्रोटेक्शन देऊ इच्छितो, त्यामुळे शिंदेची कोंडी करतो. वडेट्टीवार यांनी स्वतःच्या पक्षात काय चाललंय ते आधी पाहावं. त्यांच्या मुलीला एका युवा मोर्चा का युवा संघटना यातून त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आलं. काल रात्री कोणते ते राऊत आहेत, त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी एक मोठी कार्यकारिणीची यादी जाहीर केली. राहुल गांधींनी तिला ताबडतोब स्टे दिला. आधी स्वतःच्या पक्षात काय झालेलं आहे, त्या ठिकाणचे स्थानिक खासदार आहेत, त्यांनी विजय वडेट्टीवार यांनी त्यांना पाडण्याकरता रात्रंदिवस मेहनत केली, अशा पद्धतीची स्टेटमेंट केलेली आहे. आधी स्वतःकडे काय चाललंय हे त्यांनी पाहावं आणि नंतर आमच्याकडे पाहावं. तर दिल्ली उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या तडकापट्टी बंदी करण्यात आलेल्या आहेत. न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी होळीच्या दिवशी आग लागली होती. अग्निशमन आग लागल्यानंतर काही किलोमीटर रोकड देखील सापडली होती. बघा, न्यायाधीश असेल, न्यायाधीश प्रक्रिया असेल, तर ते दोषी असतील तर त्यांच्यावरती कारवाई होईल.
या विषयातील वक्तव्य देणं मला उचित वाटतं. सर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पुन्हा टार्गेट केलं गेलेलं आहे. भाजपच्या आमदारांनी देखील आरोप केले, रस्ते खोदून ठेवले, पुन्हा रस्ता काँक्रिटीकरण यांच्या काळात सगळं मुंबई शहर खोदून ठेवले. बघा, जेव्हा पावसाळ्यामध्ये रस्त्यांना खड्डे पडायचे, डांबरी रस्ते होते, वारंवार त्याच्यावरती मलमपट्टी करायची आणि महानगरपालिकेचे करोड रुपये पाण्यात आहे. याकरता नवी मुंबईचे सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाचा निर्णय त्यावेळी शासनाने घेतला. रस्ते करत असताना, नवीन रस्ते करत असताना शेवटी खोदावं लागणार आणि ज्या काही समस्या असतील, ज्या काही त्रुटी असतील, त्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या आठवड्यात बैठक घेणार आहेत. आमदारांच्या काही तक्रारी आहेत, त्याचं निराकरण होणार आहे. त्याचं उत्तर त्या ठिकाणी उदय सामंत यांनी दिलेलं आहे. दर्जेदार रस्ते नसल्याचं देखील त्यांनी आरोप केलेला आहे. दर्जेदार रस्ते नाहीत असं देखील आरोप केला. जो काही त्यांचा आरोप असेल, जे काही जो आता तुम्ही पाहत आहे की ज्यांच्या क्वालिटीमध्ये खराब आहे, क्वालिटी योग्य नाही, अशा माणसांवरती अभिजित बांगर स्वतः फिरतायत आणि कारवाई करतायत. तर राष्ट्रीय पक्षातर्फे अनधिकृत होर्डिंग्स लावत शहर विद्युत केलं जात आहे. आदित्य ठाकरे सत्ताधाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, आदित्य ठाकरे असं म्हणतात, सत्ताधाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. आदित्य ठाकरेंनी आधी स्वतःच्या पक्षाचे होल्डिंग जे काही आपल्यापासून सुरुवात करावी, की जे काही स्वतः लावले जात आहे त्यांच्यावर आधी प्रथम आपल्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना सांगावं. परंतु होल्डिंग जे काही प्रकार आहेत चुकीच्या पद्धतीने लावलेले आहेत त्यांच्यावरती कार्यकर्त्यांमध्ये जो काही कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की माझा सुद्धा वाढदिवस आहे, जागोजागी चुकीच्या पद्धतीने ते होल्डिंग्स लावू नका, हे सुद्धा आपल्याद्वारे मी त्यांना विनंती करू. नागपूर दंगलीची मुख्यमंत्र्यांना खाली दाखवण्यासाठी घडवली गेली असं आदित्य ठाकरे म्हणतात. असं आदित्य ठाकरे एकीकडे, संजय राऊत आज म्हणाले नागपूर दंगलीचा भारतीय जनता पार्टीशी संबंध आहे. भारतीय जनता पार्टी च्या बाबतीत शिव हिंदुत्ववादी संघटनेचं कनेक्शन आहे. काय ते बोलताय, वेगवेगळ्या पद्धतीने बोलतायत. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांना कमी दाखवण्याकरता ही दंगल घडवण्यात आली अशा पद्धतीने बोलताय. मुळात केवळ अल्पसंख्याक ज्यांनी दंगल केली त्यांना वाचवण्याकरता, त्यांच्यावरती जी कारवाई होणार आहे त्याचा रोख दुसरीकडे वळवण्याकरता अशा पद्धतीची वक्तव्य करतात. तर कोणती तरी व्यवस्था प्रशांत कोरटकरला सपोर्ट करतात, तर बाहेर देशात कोरटकर पळून जाईल, त्यामुळे पोलिसांनी कोरटकरांचा पासपोर्ट जप्त करावा. प्रशांत कोरटकर कोणीही असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. तो जरी विदेशात पळून गेला असेल तरी सुद्धा पोलीस चौकशी करतील, त्याच्या मुसक्या आवळल्या जातील आणि मला तरी वाटतं भर चौकात त्याच्या पार्श्वभागावर फटके देत त्याला तुरुंगात डांबलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. प्रशांत कोरटकर या महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना आणि त्यांच्याविषयी अपशब्द वापरणारा कधीही सहन करणार नाही. त्याला फटके मारत तुरुंगात डांबलं पाहिजे. सर, शेवटचा प्रश्न. संसदेमध्ये आपण औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली होती, तर अजितदादा आता असं म्हणतायत की दफन होऊन इतकी वर्ष झाल्यानंतर कशाला उकरून काढायचं, इतरांनी पण कायद्याने वागावं, मग भाजप आणि हिंदुत्व संघटना का हे सगळं उकरून काढायचं होतं. एवढं अजितदादा यांचं त्यांचं मत त्यांनी मांडलेलं आहे. प्रत्येकाला प्रत्येकाची मतं असतात. संसदेमध्ये मी फक्त औरंगजेब नाही म्हणालेलं आहे, ASIच्या अधिपत्याखाली जी काही स्मारके संरक्षित केली गेलेली आहेत, माझ्या ज्ञानानुसार 3691 स्मारके आहेत. त्यामध्ये 25% स्मारके अशी आहेत की ज्या मुघल सम्राटांनी भारतावर अत्याचार केले, हिंदूंची मंदिरं तोडली, हिंदू या भारतातील संपत्ती लुटून नेली, ज्या इंग्रज अधिकाऱ्यांनी या देशातील देशसेवकांवर अतोनात अत्याचार केले, भारत देश लुटला, अशा लोकांची, मुघल सम्राट आणि इंग्रज अधिकाऱ्यांची 25% स्मारके पुरातत्व खातं ASI
संरक्षित करीत आहे, त्याच्यावरती करोडो रुपये खर्च करीत आहे. ती स्मारके त्यांच्यावरती खर्च करू नका, ती स्मारके नष्ट करा. हा इतिहास, ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे. महादजी शिंदे यांनी ज्यावेळी दिल्ली जिंकली त्यावेळी एक नवाब खान नावाचा जो मुघल सम्राट होता, ज्यांनी त्या देशावर आक्रमण केलं, हा देश लुटला. 1857च्या लढ्यामध्ये अतोनात छळ केला. त्याची कबर महादजी शिंदे यांनी दिल्लीत सत्ता आल्यानंतर उघडून टाकली. नुसती उघडून नाही टाकली, त्याची हाडं सुद्धा जाळून टाकली. हा इतिहास आहे. बाबर हा जो पहिला मुघल आक्रमक, त्याचं सुद्धा आपण कबर राम मंदिर निर्मिती करत असताना आपण नष्ट केलेली आहे. हा भारत देशाचा, हिंदुस्थानाचा इतिहास आहे. अशा लोकांना आपण संरक्षण करणं, त्याचं उदात्तीकरण करणं आणि त्याचं उदोहरण करणं, या भारतीय नागरिक, एक हिंदुस्थानी नागरिक म्हणून योग्य नाही असं आमचं मत आहे. आणि त्यामुळे ही स्मारकं, या कबरी नष्ट कराव्यात ही आमची मागणी आहे. राज ठाकरे यांनी पण आता म्हटलं की हा आता कशाला आपण हा विषय आहे ना, आपला झालेला आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.